ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा आता चरित्र कोण? भक्त पुंडलिक. पुंडलिक त्याने काय केलं? आईबापाला काय केलं? त्यांच्या गळ्याला दोर लावला आणि बायको खांद्यावर घेतली आणि तो कुठं चाला? काशीला. बघा ज्या वेळेला त्याचा मुक्काम कुठं झाला? भक्त रोहिदासाच्या घरी. रोहिदासानं काय केलं असं? शेंडीला दोरी बांधले असं आणि आईबाप कुठे घेतले? आईबाप झोक्यात बांधले असं आणि तो काम करायला लागला का हिसका बसला का त्यांना झोका बसायचा. आणि मग त्याने सांगितलं तू कुठं चालाय? पंढरपूरला. मग म्हणा असं कर, एवढा 1 रुपया नेऊन चंद्रभागेला दे बा मा नावानं. आणि मग तू ज्या वेळेला चंद्रभागेला गेला त्यानं त्याला रुपया दिला नाही चंद्रभागेत. त्यावेळेला तिथे चंद्रभागा सोन्याचं कडं घेऊन हिऱ्याचं कंकण घेऊन आली. आणि मग त्या पुंडलिकाला कळलं काय आईबापाच्या सेवेमध्ये किती महत्त्व आहे. आणि त्याने ती बायको खांद्यावरती खाली टाकून दिली आणि त्याने तिथं आईबापाची सेवा करायला सुरुवात केली. बघा आईबापाची सेवा सुरुवात केल्यानंतर तो त्याचं सत्व पाहण्याकरता भगवंताने काय केलं? त्याच्या खालून 2 भुंग्याचं मुंगी घेतले, फोडलं त्याची मांडी, रक्त वाया लागलं पण त्याने काय मांडी हलवली नाही. आणि मग त्यावेळेला भक्ताची कसोटी पाहिल्यानंतर देव अगोदर भक्ताची काय पाहतो? कसोटी, आणि मग पावतो. आणि मग भगवंत येऊन उभा राहिला का पुंडलिका आता तुला मी प्रसन्न झालो, तुला काय पाहिजे ते माग. मग पुंडलिक म्हणे काय? तुका म्हणे काही न मागू आणिक, तुझ्या पायी सुख सर, मला काही नको म्हण. मग लोक काय म्हणतात? पुंडलिका वरदे हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. देव म्हणतो मी त्याला द्यायला आलोय पण तो मागत नाही. आणि मग पुंडलिकानं काय केलं? एक वीट फेकली आणि त्या विटेवर 28 युग झालेत तसा देव तिथं उभा आहे. कमरावर हात ठेवून करकटेवरी उभा विटेवरी. आणि मग पुंडलिक त्याचं काम, पुंडलिक काय वर मागत नाही. देव म्हणतो मी दिल्याशिवाय काय जात नाही. आणि मग अशी पुंडलिकाची सेवा आजही चालू आहे. आणि मग जर आपण पंढरपूरला जातो, पंढरपूरला जाऊन काय करायचं आहे? एन्जॉय करायचं आहे आणि घरी यायचं आहे. पंढरपूरला गेल्यानंतर पुंडलिक काय करतो? आईवडिलांची सेवा करतो. आणि मग मायबाप काशी तेने जावे तीर्थाशी. खरे आईबाप हे देव आहेत. देव आपल्या हृदयात आहे, देव आईबापात आहे. देव चंद्र सूर्य अग्नी हवा पाणी प्राणी मात्रात देव आहे. आणि गेले विसरून खऱ्या देवा. लोक खऱ्या देवाला विसरून गेलेत. आणि मग नाही त्या मग गोटे गाठे शेंदूर लावून पाया पडते पोरे रांडे, शेंदूर माखोने या धोंडे पाया पडते पोरे रांडे. आणि मग भूतक्याताचे लोक पूजा करतात, खऱ्या देवाला विसरून गेले. तर खरा देव आपल्या हृदयात आहे, देव आपल्या आईबापात आहे, देव चंद्र सूर्य प्राणी मात्रात आहे. तर पंढरपूरला जा. आणि पुंडलिक काय करतो की आईवडील, तुम्ही जर तुमच्या आईवडिलांची सेवा केली तुमचे मुलं तुमचे करणार आहे. आज मुलं काय करतात? बायको आली तर आईबाप पुढं वृद्धाश्रममध्ये, आणि मग तुमचे मुलं पाहतात ते काय करणार आहे? मग तुम्ही एवढी संपत्ती कमावली, घरदारं बांधले, शेतं कमावली आणि तुमचे शेवटचे दिवस याच्यासाठी केला होता टास, शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस गोडवण्याकरता तुम्ही जर आज तुमच्या वडिलांच्या आईवडिलांची सेवा केली तर तुमचे मुलं करते. म्हणून आईवडिलांची सेवा करा. पुंडलिकाचं पंढरपूरला जा आणि तो काय करतो ते बघा. हा व्हिडिओ जर पटला असेल तर सदस्य क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.